चाललास? श्रीजाच्या मम्मीकडे. श्रीजाकडे नाही चालला? श्रीजाकडे नाही चालला? चाल, तू तिच्यासोबत छान खेळशील ना आम्हाला आवरूपर्यंत? त्रास नाही देणार ना? पक्का प्रॉमिस? चलो वेट. आणि 2-3 दिवस झालं काय झालं काय माहिती, तब्येतच ठीक नाही आहे. त्याच्यामुळेच म्हटलं टॅबलेट वगैरे घ्यावं. त्यानंतर तिकडे पण जायचं होतं, म्हणूनच पटकन आवरून घेतलं बाकीचं आणि रेडी झाले. आता मी चालले माझ्या फ्रेंडकडं, कारण की आम्हाला जाऊन आता रांगोळी वगैरे काढायची. 10 वाजलेत. आय डोंट नो किती टाईम लागणार आहे तिथे, बट उद्या त्याची पूजा खूप लवकर आहे, त्याच्यामुळं आता रांगोळी म्हणजे काढूया. आम्ही ना जवळपास अर्धा तास हेच डिस्कस करत होतो की रांगोळी कशी काढायची, राऊंडमध्ये काढायची, स्क्वेअरमध्ये काढायची. ह्या डिस्कशनमध्ये जवळपास आमचा अर्धा तास गेला आणि आम्ही 11 वाजता जवळपास रांगोळी सुरू केली होती. तुम्हाला ही रांगोळी कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ते झाल्यानंतर आम्ही मेहंदी वगैरे पण काढून घेतली होती. आवडली तुला? आणि अजून 12-12:30 वाजलेत. आमचं अजून चालू आहे. जास्त थोडं राहिलं होतं ते प्राचीने कंप्लीट केलेलं. फायनली रात्रीचे 1 वाजलेत आणि आत्ता रांगोळी मेहंदी कंप्लीट होऊन आत्ताशी मी घरी आली आहे. श्री आणि हे तर झोपले ते. चला आता भेटूयात उद्या डायरेक्टली. बाय. आणि आज ब्रेकफास्टला मी पोहे बनवत होते आणि श्रीला थोडेसे वेगळे पोहे बनवावं लागतात, कारण की तो जास्ती अजून तिखट काही खात नाही. चालेल तसं ट्राय करते मी. आमचं जे आहे ना तेच देण्याचं. काय पाहिजे? ज्यूस पाहिजे? ठीक आहे देते. इकडं त्याचे पोहे होते तोपर्यंत त्याला मी ज्यूस देते. आमचं एवढ्यामध्ये ना सकाळी हे ठरलेला मेनू आहे ज्यूसचा. आता धर. आणि धबा आमचा आता ज्यूस पण पितोय, तोपर्यंत मी याच्यासाठी पोहे टिफिन बनवते. आज टिफिनला पोहे न्यायचे? अजून काय न्यायचं टिफिनला? काहीच नाही. ठीक आहे पोहे बनवते तुला. आणि तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब करा असे छान ब्लॉग पाहण्यासाठी. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल ना त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन भेटतील त्याचे. झालं ते. आणि सांडलं कुठे? सांडलं ज्यूस? जाऊ दे, थंड व्हायला ठेवून दे. मग थंड झालं ना नंतर पिऊ आपण. ओके थांब, मी ठेवते बेटा. व्हेरी गुड. हळूच बस. आता पोहे पण रेडी झाले ते. आता आमच्यासाठी बनवायचे. उचलून नाही पिलो. हे बघ तुला पोहे. घरचं काम आवरल्यावर नंतर मी इथं सवासने म्हणून जेवायला गेले होते आणि त्यानंतर आम्ही जाणार होतो सर्व. हॅलो. सो आता आम्ही चाललो आहोत प्राजक्ता त्यांच्या घराच्या पूजेसाठी. सकाळी तर मी एकदा जाऊन आली आहे आणि आता आम्ही सर्व फॅमिली चाललो आहे तिथे. तर हे फ्रेंड्स आमच्यासाठी यासाठी स्पेशल आहेत की आम्ही ज्यावेळेस फर्स्ट टाईम पुण्यामध्ये राहायला आलो होतो किंवा इथे सेटल झालो होतो, त्यानंतर सर्वात फर्स्ट फ्रेंड हे आमचे प्रिव्हियस सोसायटीमध्ये हेच होते. आणि त्यानंतर आम्ही इमॅजिन नव्हतं केलं की फ्युचरमध्ये सुद्धा ज्या टाईमला आम्ही फ्लॅट्स घेऊ त्यावेळेसही आम्ही सोबत असू. तर आफ्टर 4 or 5 इयर्स आम्ही आता परत सेम सोसायटीमध्येच फ्लॅट घेतला आहे. तर आज त्यांचीच पूजा आहे. फक्त आमचे विंग डिफरंट आहेत, पण आम्ही एकाच सोसायटीमध्ये फ्लॅट घेतलेला आहे, जे अनएक्सपेक्टेड होतं किंवा वाटलं नव्हतं की आम्ही कधी सोबत फ्लॅट घेऊ म्हणून. चला आमच्या अजून पण काही बाकीचे फ्रेंड्स येणार आहेत, तर चला जाऊयात आपण. डायरेक्ट बाय. तू नाही येणार? श्रीच्याकडे नाही येणार? मग चल ना. डोअर क्लोज कर. गाडी नाही घ्यायची तिकडे. डोअर क्लोज कर ना. ते डोअर क्लोज कर ना. पप्पांना म्हण चला पप्पा. इथे पहा हे पप्पा आणि श्री हे दोघे आज ट्विन्स झाले. यांनी यांचं ट्विन्स केलेलं आहे. सेम कलरची शर्ट. श्रीयू तू आणि पप्पांनी सेम ड्रेस वेअर केले, सेम कलरचं. तोंडात नाही घालायचं ते. छी. आणि आज यांचीच पूजा होती आणि आम्ही इथे यासाठी हसत होतो कारण की हे आम्ही जे गिफ्ट घेतलं होतं ते आतमध्ये त्यांनी ठेवून दिलं होतं आणि त्यानंतर जे दुसऱ्या फ्रेंडने आणलं ना तेच आम्ही फोटोसाठी घेतलं होतं गिफ्ट. त्यानंतर छान असं जेवण केलं आणि नंतर घरी आलो होतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.